सरकारच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केले आहे। मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर अनेक आरोप केले जात असून असं वडेट्टीवार म्हणाले, तुम्ही काहीही करा, कितीही आरोप झाले तरी कारवाई होणार नाही अशी सरकारची भूमिका असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली। बेशरमीची भूमिका सरकारने घेतल्याची टीकाही वडेट्टीवार यांनी केली आहे। अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दामनीय यांनी केलेले आरोप 100% खरे आहेत। अनेक गैरप्रकार त्यांनी पुराव्यानिशी पुढे आणले आहेत। मात्र मंत्री मुंडे यांचा राजीनामा घेतल्यास महायुती सरकारची इज्जत जाणार आहे। हे सरकार बेशरम असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना केला। शिवभोजन थाळी बंद करून गरजू निराधारांना सन्मानाने मिळणारा तोंडाचा घास हिसकावून घेण्याचा निर्णय आता महायुती सरकार घेत आहे। 4 महिन्यांपासून संजय गांधी निराधार योजनेचा लाभ निराधारांना मिळालेला नाही। गरीब निराधारांच्या योजनांना कात्री लावणारे निर्दयी सरकार आज महाराष्ट्रात आहे। खोटे आश्वासन, बेधुंद कारभार आणि स्वार्थी वृत्ती हीच महायुती सरकारची खरी ओळख असल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी यावेळी केला आहे। पोलीस टाइम न्यूज साठी स्वप्नील धारगवेची रिपोर्ट। एक मंत्री स्वतःच्या मर्जीनं काम होत नाही म्हणून, भ्रष्टाचार करता येत नाही म्हणून 4 सचिवांच्या बदल्या करतो, 2 आयुक्तांच्या बदल्या करतो। बदल्यांचा अधिकार मंत्र्यांना थोडी असतो। त्यावेळच्या सीएम कडे होता आणि एवढा प्रेशर मध्ये धनंजयच्या येऊन सरकार चालत होतं का? इतका त्यांचा दबाव होता का? आणि भ्रष्टाचाराची मोकळीक दिली होती का? जा तू जेवढं खायचं तेवढं खा, तू म्हणशील ते करू, अशी काही पद्धत होती? मग हा विषय जो आहे ना, भ्रष्टाचारामध्ये धनंजय मुंडे यांचा सहभाग आहे। त्याला मंत्री पदावरून लवकरात लवकर काढलं तरच सरकारची इज्जत इब्रत राहील, नाहीतर आहे तेही घालून बसतील। आणि हे सरकार भ्रष्टाचाऱ्यांचं सरकार आहे, फडणवीस, शिंदे आणि अजित पवारांचं सरकार, असा मेसेज जाईल। यांना थोडं तरी कळायला पाहिजेत की एकावर किती प्रकारचे आरोप झालेत। पहिल्यांदा जे आरोप झाले त्यावेळेस इतके घाणेरडे आरोप झालेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारचे आरोप झालेत, मी काय त्यावर बोलणार नाही। नंतर हे भ्रष्टाचाराचे आरोप, मग त्यांचे सहकारी खुनामध्ये सापडतात आणि तो मंत्री तरी त्या पदावर कायम राहतो। म्हणजे सरकारला, मला वाटतं की सरकार हे बेशरमाचं झाड झालं आहे असं म्हणायला हरकत नाही।